राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता समूह यांचे शासन सेवेत समायोजनास विलंब होत असल्याबाबत आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली। पाहुयात सविस्तर व्हिडिओ वृत्तांत। तुम्ही आम्हाला जो GR तुम्ही पास केलेला आहे आणि शासनाने तो GR पास केलेला आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या GR त्यांनी अंमलबजावणी का करू नये। हा GR त्यांनी पास केलेला आहे। 1 वर्ष झाले आम्ही लढा देत आहे। कोरोना काळात आम्ही सेवा दिली, तरीही तुम्हाला म्हणजे आमची काही म्हणजे लाज वाटत नाही आहे सरकारला की आम्ही आमची छोटी छोटी मुलं घेऊन आज माझा इथे आवाजही बसलेला आहे। आवाज बसण्याचे कारण एकच, आम्ही जल्लोष करून एक संघटनेतर्फे म्हणा किंवा आमच्या NRHM कर्मचारी अधिकारी यांच्यातर्फे आम्ही ज्या घोषणा देत आहे त्याच्यामध्ये आमचे जीवाचे हाल होत आहेत आणि प्रत्येक आपली शासकीय जी सेवा आहे ती खंडित होत आहे, हे शासनाला वाटलं गेलं पाहिजे। आम्हाला रात्री प्रसूतीचा कॉल येत आहे, लसीकरण खंडित होत आहे, तर शासनाने फक्त त्यांचा जो GR लागू केलेला आहे त्याचीच अंमलबजावणी करावी आणि आमचा कंत्राटी शब्द काढून आम्हाला कायम कर्मचारीमध्ये तुम्ही सामावून घेतले पाहिजे। मागच्या वर्षी आमचे लहान लहान मुलं घेऊन आम्ही दिवाळी इथे गेली, त्याच्यानंतर हरतालिकाचा सण हा आम्ही इथे केला, अजून पोळा म्हणजे आमचे प्रत्येक सण इथे जात आहे। आम्हाला हे समजत नाही की शासनाने GR जर तुम्ही पास केलेला आहे तर त्याची अंमलबजावणी करायला तुम्हाला 1 वर्ष कसा लागत आहे। एक फक्त त्यांनी आम्हाला 2 दिवसाची हे मागितली होती आणि त्यांचा निर्णय घेऊन त्यांची कोणी आदेश घेऊन आम्ही मागे निघालेलो होतो, परंतु त्यांनी आम्हाला 1 वर्ष झाले हा एक धोका देत आहे। म्हणून शासनाने खरंच आमची मनपूर्वक विनंती आहे की आम्ही पण उदयापासून काम करतो। आम्हाला 1 चार्ज दिलेला असताना आम्ही 3 चार्जचे कार्यभार सांभाळतो, त्याच्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत जर आदेश आला, शासकीय आदेश जो पण आला, जे पण त्यांनी काही रिपोर्ट मागितलेला आम्ही अर्ध्या रात्री पुरवतो। 7 वाजेपर्यंत जर आम्ही भगिनी आणि बंधूने काम केले तरी आम्हाला 8 वाजता प्रसूतीचा कॉल आला तर आम्ही तसे एकदम म्हणजे उत्साहाने उठतो आणि ती प्रसूती आमची आई माता आहे म्हणून आम्ही प्रसूती करतो। प्रत्येक मुलांचे लसीकरण करताना रिपोर्ट करताना हे बाळ आमचं आहे असं म्हणून आम्ही लसीकरण करतो। तर शासनाने पण आम्हाला स्वतःचं कुटुंबाचं एक आम्ही कुटुंबाचे त्यांचे सगळे आम्ही कुटुंबीय आहे त्यांचे असं मानून आमचा जो GR पास केलेला आहे तो त्यांनी का अंमलबजावणी करू नये। माझं नाव सोनाली ओंकार पाटील, NRHM अंतर्गत मी कार्यरत कंत्राटी म्हणून ANM म्हणून कार्यरत आहे। आम्ही फक्त शासनाला एकच मागतो आहे, आर्थिक बाजू आम्हाला बिलकुल हवी नकोय, पण कंत्राटी हा शब्द जो आहे तो घेतला गेला पाहिजे आणि आम्ही पण हृदयापासून वचन करतो। तर आम्ही हृदयापासून काम करत आहे, तर आम्ही पुढचं पण आम्ही वचन देतो की आम्ही असंच हृदयापासून काम करू आणि आतापर्यंत आम्ही आरोग्य सेवा खंडित होऊ दिली नाही। जे पण आमच्याकडनं संपाच्या काळामध्ये पण जे पण करता येत आहे ते आम्ही करत आहे। मग सरकारने आमची बाजू घेऊन का लढायला नको पाहिजे। जर आम्ही पेमेंट कट होत आहे किंवा आमचं इथे बसून आमचे हाल होत आहे, आम्ही जर तुमची सेवा करतो आहे तर तुम्ही आमची फक्त GR लागू केलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी, बस हीच नम्र विनंती। किती दिवसापासून आपलं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आज नेमकं काय आंदोलन केलं? दिनांक 19 ऑगस्ट पासून हा संपूर्ण राज्यभरामध्ये NRHM कर्मचारी अधिकाऱ्यांचा बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे। या आंदोलनाची नोटीस 14 दिवस आधी शासनाला दिलेली आहे। या 14 दिवसात खरं तर शासनाकडून एक बैठक लावणं अपेक्षित होतं, परंतु अजून शासनाकडून कोणती ठोस भूमिका येताना दिसत नाही आहे। या आंदोलनाची थोडी पार्श्वभूमी सांगू आपल्या माध्यमातून माझी सरकारला पोहोचवण्याची एक इच्छा आहे। 2022 जुलै 2022 मध्ये औरंगाबाद खंडपीठाने जो शासन निर्णय दिला, जो निकाल दिला, 10 वर्ष सेवा झालेल्या NRHMच्या अंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी त्याचीच अंमलबजावणी म्हणून शासनाने 13 मार्च 2024 रोजी शासन निर्णय पारित केला। आज तो शासन निर्णय होऊन जवळजवळ 17 महिने उलटलेले आहेत, परंतु त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अजूनपर्यंत होताना दिसत नाही आहे। वारंवार आमच्या संघटनेतर्फे शासनाकडे विनंती केली गेली
निवेदनं दिले गेले, बैठका झाल्या, परंतु कुठेही ठोस भूमिका शासन देताना दिसत नाही, साईनबोर्ड देताना दिसत नाही. कोणाची मनापासून रस्त्यावर यायची इच्छा नाही, परंतु जर इतका प्रदीर्घ वेळ जर याच्यामध्ये जात असेल तर आमच्याकडे दुसरा पर्याय कुठलाही नाही. किती लोकांना सहभागी आहे? पूर्ण राज्यभराचं जर सांगितलं तर साधारण 25 ते 30 हजार कर्मचारी या संपात सहभागी आहे. जिल्ह्यात आपल्या एकूण 1200 कर्मचारी या NRHM मध्ये काम करतात. साधारण 800-900 कर्मचारी संपात सहभागी आहे. पुढचा काही शहराला जर का पुढच्या 8 ते 10 दिवसात शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर अजून हे आंदोलन तीव्र होईल. आमरण उपोषण करण्याची देखील आमचे जे राज्याचे मुख्य समन्वयक विजय गायकवाड सर आहेत यांनी प्रशासनाला देण्याची तयारी केलेली आहे. याबद्दल कालच या रविवारी ठाणे येथे पूर्ण राज्य समन्वयकांची बैठक पार पडली आहे. त्याच्यामध्ये सर्व एकमताने हा निर्णय झालेला आहे. आपलं नाव? भूषण क्षत्रिय, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, संघटना महाराष्ट्र. शिंदे, जिल्हा प्रमुख, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संघटना तथा एकत्रीकरण समिती, महाराष्ट्र राज्य एकता संघ. गेल्या 20 वर्षापासून आम्ही कंत्राटी कर्मचारी या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अतिशय तुटपुंज अशा मानधनावर कार्यरत आहोत. या अगोदरही आमच्या काही मागण्यांसाठी आम्ही अनेक प्रकारचे शांततेच्या मार्गाने आंदोलन केलेले आहे. आरोग्य सेवेवर कुठलाही विपरीत परिणाम न होऊ देता आम्ही अतिशय शांततेने या प्रकारे आंदोलन घेतलेले आहे. परंतु आतापर्यंत आमच्या कुठल्याही आंदोलनाची शासनाने दखल घेतलेली नाही आहे. म्हणून आम्ही औरंगाबाद उच्च न्यायालयात गेलो. 2023ला औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय झाला. ज्यांना 10 वर्ष शासन सेवेत ज्यांना 10 वर्ष या आरोग्य अभियानामध्ये पूर्ण झालेले आहे किंवा त्यापेक्षा जास्त सर्व्हिस झालेली आहे यांना शासन सेवेत समावेशन करण्यात यावे असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्या आदेशान्वये कॅबिनेटमध्ये 14 मार्च 2023ला म्हणजे तब्बल आता 17 महिने होऊन गेलेले आहे. शासन निर्णय सुद्धा झालेला, GR निर्णय सुद्धा झालेला आहे. परंतु 17 महिने उलटून सुद्धा फक्त 71 संवर्गापैकी 2 संवर्गाचं समायोजनचे आदेश यांनी दिलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सपोर्ट स्टाफ आणि ड्रायव्हर या 2 पदांचा आदेश निघालेले आहेत. परंतु अद्यापही 1 वर्षापासून 69 संवर्गासाठी कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे माझ्या सहकाऱ्यांनी की आम्ही या बाबतीत शासनाची वेळोवेळी पाठपुरावा करतो आहोत. आमची अशी इच्छा आहे की आरोग्य सेवा हे अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे आम्ही त्या सेवेवर कुठलाही विपरीत परिणाम होऊ देणार नाही. परंतु जर शासनानेच काढलेल्या निर्णयाची अंमलबजावणी शासन करत नसेल तर आता आम्ही न्याय मागावा कोणाकडे. म्हणून शेवटी आज रोजी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. आणि 19 ऑगस्टपासून तर आज तक हे आमचं काम आंदोलन हे चालू आहे. यापुढेही भविष्यात जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही आमरण उपोषण सुद्धा करू. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कायम आंदोलन चालू राहील. यासोबत आमच्या आणखी 18 मागण्या सुद्धा आहे, त्याचाही शासनाने विचार करावा ही नम्र विनंती.